अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते, आपण बघूया ते काय म्हणतात। फोन लाईनवरून ते सध्या आपल्या सोबत आहेत। अशोक चव्हाण जी शिवसेनेने काँग्रेसचा पराभव केलेला आहे, असं असलं तरी काँग्रेसची मतं मात्र गेल्या वेळेपेक्षा वाढलेली आहेत। या निकालावर आपली काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की राणेंनी चांगल्या पद्धतीने ही निवडणूक लढवली। निवडणुकीमध्ये हार जीत होत राहते, त्याला काही लोकशाहीमध्ये जी माणसं राजकारणात आहेत त्यांना सर्व पद्धतीने सगळ्या गोष्टी सामना करावा लागतो। राणे एक लढवय्ये नेते आहेत, लढणारे आहेत आणि त्यांनी जोरदारपणे या ठिकाणी निवडणूक लढवून 33,000 मतं, पहिल्यांदा उमेदवाराला 12,000 मतं होती, आज 33,000 मतं राणेंनी मिळवलेली आहेत। ठीक आहे, विजयी उमेदवारापेक्षा कमी मतं जरी असली तरी एमआयएमचा प्रभाव पहिल्यापेक्षा निश्चितच काही प्रमाणात कमी करण्यामध्ये काँग्रेसला यश मिळालं। अधिक मेहनत घेण्याची गरज आहे, मला मान्य आहे। भविष्यामध्ये काँग्रेसला भरपूर मेहनत घ्यावी लागेल। काँग्रेसला राज्यातल्या अनेक ठिकाणी जागा निवडून आणण्याकरता खूप परिश्रम घेण्याची गरज आहे, याची मला जाण आहे। परंतु या निवडणुकीच्या पराभवाने आम्ही कोणी खचलेलो नाहीये, उलट भविष्यामध्ये अधिक ताकदीने पक्षाची उभारणी करण्याकरता आम्ही सर्व एकत्रित काम करू। बिलकुल बिलकुल चव्हाण साहेब, या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी अधिक हिरिरीने काम केलं असतं तर कदाचित विजय मिळवणं सोपं झालं असतं असं तुम्हाला वाटतंय का? राणे एकटेच लढले, त्यामुळे हा राणेंचा पराभव आहे की काँग्रेसचा पराभव आहे? नाही, हा प्रश्न राणेंचा व्यक्तिगत पराभव नाही, आमची काँग्रेसची जागा गेली हा विषय आहे। म्हणजे राणे काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उभे होते, त्यामुळे हा राणेंच्या एकंदरीत विजयासाठी सर्वांनी खूप परिश्रम घेतले। काँग्रेसचे सर्वच नेते त्याच्यामध्ये सहभागी झाले होते, त्यामुळे असं काही मानायचं कारण नाहीये की या इलेक्शन मध्ये आम्ही काही कोणी मागे राहिलो असं नाहीये। ठीक आहे, निवडणुकीमध्ये हार जीत होत राहते। बिलकुल चव्हाण साहेब, औरंगाबादच्या निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत आणि एमआयएमचा वाढता प्रभाव पाहता इथे जी काँग्रेसची मतं वाढलेली आहेत त्याचा काय परिणाम औरंगाबादच्या निवडणुकांवर होईल असं तुम्हाला वाटतं? असं आहे की ह्या सगळ्यात इतर ठिकाणच्या निवडणुकांची तुलना होऊ शकत नाही, प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असते। औरंगाबाद सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत, यश मिळावं अशी अपेक्षा आहे। बिलकुल, आता यानंतर ज्या प्रकारे काँग्रेसचं मनोबल वाढलंय या निवडणुकीतून असं वाटतंय का तुम्हाला? कारण मतं वाढलेली आहेत पण काँग्रेसचं मनोबल पूर्ण राज्यभर वाढायला यातून मदत होईल असं तुम्हाला वाटतंय का? सांगतो 12,000 मतांहून आम्ही 33,000 मतं मिळाली, हे चांगले संकेत आहेत। आता यश मिळू शकलं नाही भाग वेगळा, परंतु एमआयएमचा प्रभाव हा मुंबईत कमी झाल्याचं दिसतंय आपण। बिलकुल, आणि शेवटचा प्रश्न चव्हाण साहेब, प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष यांच्या कारकिर्दीची सुरुवात विजयाने व्हावी यासाठी मी या निवडणुकीला उभा होतो असं नारायण राणे म्हणालेले होते। काय वाटतं, काँग्रेसची निवड चुकली का या ठिकाणी उमेदवार देण्यामध्ये? नाही, उलट राणेंचीच उमेदवारी योग्य होती, त्यांच्यापेक्षा इतर कुठलाही उमेदवार त्या ठिकाणी टिकला नसता, म्हणून राणेंना उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, कारकीर्द काही एकदम ओव्हरनाईट कुठलाही निर्णय घेतल्यानंतर एखादी ओव्हरनाईट काही यश मिळू शकत नाही, त्याला वेळ लागतो। आणि मला अपेक्षा आहे की सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला चांगले दिवस येतील। बिलकुल चव्हाण साहेब, एक प्रश्न थोडा असा आहे की बातम्या अशा येत आहेत की राणे यांचे चिरंजीव राजीनामा देतील आणि तुम्हाला पक्षाला राणेंची विधिमंडळात गरज आहे का? मला असं आहे की राणेंची गरज निश्चितच पक्षाला आहे। राणे एक पक्षाचे चांगले नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत आणि काँग्रेसमध्ये चांगलं काम करतायत, तर हा प्रश्न मला माहित नाही, जर मी उत्तर देऊ शकत नाही। पण विधिमंडळात गरज आहे का त्यांची? ते विधिमंडळ आले तर आनंदच होईल सर्वांना, काय। बिलकुल, धन्यवाद अशोक चव्हाण साहेब या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।